हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅन्स किचन। फ्रेंड्स, टिफिन म्हणल्यावर प्रश्न पडतो कुठली भाजी द्यायची, काय द्यायचं। तर ना आजपासून आपण आता 4 शुक्रवार आहे ना स्पेशली टिफिनसाठी भाजीची रेसिपी आपण दाखवणार आहोत आपल्या चॅनलवर। तर आजची पहिली भाजी जी आहे ती आहे चवळीची पालेभाजी। जरा डिफरंट आहे, नेहमी त्याच भाज्या खाऊन पण कंटाळा येतो आणि ही पालेभाजी आहे त्यामुळे भरपूर बेनिफिट्स पण आहेत आणि कोरडी होत नाही। महत्त्वाचं म्हणजे काय होतं की आता टिफिन म्हणल्यावर मग ती आपण सुकी केली तर ती कोरडी होते का असा प्रश्न पडतो। तर आज आपण करत आहोत चवळीची पालेभाजी। चवळीच्या पालेभाजीसाठी ना आपण ही 1 गड्डी चवळीची पालेभाजी घेतली आहे। छानपैकी मस्त स्वच्छ आपण यानं निवडून आणि बारीक चिरून छानपैकी धुवून घेतलेली आहे। आता बरेच जण आहे ना या चवळीच्या पालेभाजीला ना तांदूळजाची पण भाजी म्हणतात। आता भाजीला फोडणी देण्यासाठी ना आपण एका कढईत 1 पळी तेल टाकून घेतलंय। त्यात 1 चमचा मोहरी टाकतेय, 4 ते 5 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आपण छान बारीक चिरून घेतल्यात, म्हणजे काय होतं की ना अजिबात वाया जात नाहीत। आता 1-2 मिनिटं आपण फ्राय करून घेऊया। मस्तपैकी आहे ना छान फ्राय करून झाला आणि हलका गुलाबी कलर आलेला आहे त्याला। त्यात आता पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद। आता त्यात आपण ना हे 2 कांदे घेतलेले आहेत, छान बारीक चिरून घेतले आणि आता आपण ना हे छान शिजवून घेऊया। आता ना 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत आणि कांदा तुम्ही बघू शकताय की ना लालसर अजिबात आपण केलेला नाहीये। ही महत्त्वाची इथे टिप आहे, जेणेकरून आपली जी भाजी आहे ती मस्तपैकी अशी ओलसर राहते। फक्त शिजवून घ्यायचा, असा मऊ करायचा आहे। आता त्यात ना आपण पालेभाजी जी आपण चिरून घेतलेली आहे ती आपण ह्याच्यात टाकून घेऊयात सगळी। आपण पालेभाजी ह्याच्यात टाकून घेतलेली आहे आणि आता आपण ही सगळी ह्याच्यातनं मिक्स करून घेऊया। भाजी आपण छानपैकी फोडणीमध्ये मिक्स केलेली आहे आणि आता आपण ना झाकण ठेवायचं 4 ते 5 मिनिटं, जेणेकरून अर्धी शिजेल। आता 5 मिनिटं झालेली आहेत आणि आपण भाजी छानपैकी अर्धवट शिजवून घेतलेली आहे। आता काय करायचंय की ह्याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचंय। मीठ टाकल्यावर परत छानपैकी मिक्स करून घेऊया। आता ना छानपैकी मीठ मिक्स करून झालेलं आहे। परत ना 3 ते 4 मिनिटं आपण भाजी परत शिजवून घेऊयात, म्हणजे ती पूर्ण शिजेल। आता मीठ टाकून आपण परत 4 मिनिटं आहे ना छानपैकी हे शिजवून घेतलेली आहे भाजी आणि आता अगदी परफेक्ट झालेली आहे। पण तुम्हाला असं वाटलं समजा की थोडीशी ओलसर आहे, कधी कधी काय होतं की ना मीठ टाकल्यावर पाणी त्याला सुटतं, तर थोडासा असा मोठा गॅस करायचा आणि अगदी 1 मिनिट परतून घ्यायची। तर आपण तशीच परतून घेऊयात। थोडीशी आपल्याला पाणी सुटलेलं दिसतं इकडे। आता ना अगदी थोडंसंच पाणी सुटलं होतं, त्यामुळे लगेचच पाणी आटलं गेलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपली चवळीची पालेभाजी मस्तपैकी टिफिनसाठी तयार आहे। तर फ्रेंड्स, टिफिन स्पेशल मस्त अशी हेल्दी चवळीची पालेभाजी तयार आहे आणि आपण ती सर्व करून घेतलेली आहे। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची भाजी? मस्त ना, झटपट आणि चविष्ट पण होते बरं का, आणि अगदी कमी वेळात होते। पूर्वतयारी थोडीशी केली की 10 ते 15 मिनिटात होते। आपण ना ह्याच्या आधी फ्रेंड्स ॲक्च्युली एक प्री प्लॅनिंगचा व्हिडिओ केला आहे, त्यात चार्ट पण दिलेले आहेत, ऑप्शन्स पण भरपूर दिलेले आहेत। तो तुम्ही नक्की चेक करा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। सो ही भाजी नक्की करून मला कमेंटमध्ये सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी। थँक्यू।